मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेले मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 2 वर्षाच्या काळात आक्रमकपणे मात्र शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधले आहे। त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत। मात्र मुंबईत आझाद मैदानावर 29 ऑगस्टपासून केल्या जात असलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष झालं। एवढंच नव्हे तर कोर्टाने त्यांना मुंबईतील आझाद मैदान सोडून इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन करण्यास परवानगी दिली होती। मात्र आंदोलनाच्या तयारीने निघालेले मनोज जरांगे यांनी बुधवारी पोलिसांनी आझाद मैदानावर अटी व शर्तीचे अधीन राहून 1 दिवस आंदोलनाची परवानगी दिलेली आहे। दुसरीकडे मात्र मनोज जरांगे पाटील यांनी 1 दिवसाची परवानगी दिली असली तरी पण ते बेमुदत आंदोलनावर ठाम आहेत। त्यातच आता राज्य सरकारने 1 दिवसाची परवानगी दिल्याने मनोज जरांगे यांनी त्यांच्या आंदोलनाची रणनीती बदलण्याची प्लॅनिंग केल्याचं समजलं जात आहे। त्यामुळे आता गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत 7 टप्प्यामध्ये आंदोलन केलं जाणार असल्याचं समजलं जात आहे।